नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 11 कोणांचे प्रकार व त्यांचे उपयोजन या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल? मित्रांनो, पुढीलपैकी कोणतं माप या कोणाचं दिलेल्या आकृतीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, आकृतीमध्ये जर बघितलं तर हा दिसतो आपल्याला मित्रांनो काटकोणापेक्षा लहान म्हणजे लघुकोण. मित्रांनो, हा आहे लघुकोण. लघुकोण म्हणजे काय तर 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोण असतो मित्रांनो लघुकोण. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 75 अंश. मित्रांनो, 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो लघुकोण. 90 अंश मापाचा असतो काटकोन. पर्याय क्रमांक सी 105 अंश. मित्रांनो, 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोण असतो विशाल कोण. पर्याय क्रमांक डी सुद्धा विशाल कोण आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 75 अंश. हा आहे मित्रांनो लघुकोण. प्रश्न नंबर 2. सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये क्यू हा शिरोबिंदू असलेल्या कोणांची संख्या किती आहे? तर मित्रांनो, या बिंदूला नाव दिलेलं नाही, त्यामुळं बघा आता मी हे कोण गिरवतो. क्यू हा शिरोबिंदू असलेले एकूण कोण किती आहेत? तर मित्रांनो, हा पहिला कोण. मित्रांनो, हा झाला पहिला कोण. आता दुसरा कोण, हा झाला दुसरा कोण. आणि त्यानंतर मित्रांनो क्यू हा शिरोबिंदू असलेला हा झाला तिसरा कोण. म्हणजे क्यू हा शिरोबिंदू असलेले एकूण 3 कोण आहेत. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. प्रश्न नंबर 3. 4:45 ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो? मित्रांनो, 4:45 झाली. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोण आहे? तर मित्रांनो बघू शकतो, हा आहे विशाल कोण. 90 अंशापेक्षा जास्त मापाचा हा कोण आहे, याला आपण विशाल कोण म्हणतो. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विशाल कोण. मित्रांनो, हा तास काटा जर 6 वर असता तर बघा, तास काटा जर 6 वर असता आणि मिनिट काटा 9 वर असता तर हा 90 अंश मापाचा काटकोण झाला असता. पण मित्रांनो, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जे अंतर आहे, हा जो कोण आहे तो मित्रांनो 90 अंशापेक्षा जास्त मापाचा आहे. म्हणून हा विशाल कोण आहे. विशाल कोण म्हणजे मित्रांनो 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोण असतो विशाल कोण. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विशाल कोण. प्रश्न नंबर 4. सोबतच्या आकृतीत विशाल कोणांच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये विशाल कोणांच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत? तर मित्रांनो, विशाल कोण म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोण हा विशाल कोण असतो. तर मित्रांनो बघूयात विशाल कोणांच्या किती जोड्या तयार झाल्यात. तर मित्रांनो इथे बघा, ही आहे पहिली जोडी. बघा, हा विशाल कोण आहे मित्रांनो 90 अंशापेक्षा जास्त मापाचा. त्यानंतर मित्रांनो ही झाली दुसरी जोडी तयार आणि त्यानंतर मित्रांनो ही आहे तिसरी जोडी. व्यवस्थित बघा, विशाल कोणांच्या 1, 2 आणि 3 जोड्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3. प्रश्न नंबर 5. तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोन काढला. तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोन काढला. हा कोन कोणत्या प्रकारचा असेल? मित्रांनो, तेजसने काढलेला कोन आकृतीत दाखवलेला आहे. तर मित्रांनो, आकृतीत दाखवलेला कोन हा 50 अंश मापाचा आहे. म्हणजे लघुकोण आहे. 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतो मित्रांनो लघुकोण. तेजसने मित्रांनो 50 अंश मापाचा लघुकोण काढला आणि त्यानंतर तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोण काढला. तन्मयने मित्रांनो तेजसच्या दुप्पट माप असणारा कोण म्हणजे 50 गुणिले 2 म्हणजे मित्रांनो
100 अंश मापाचा कोन तन्मयने काढला? तर मित्रांनो 100 अंश म्हटलं की हा आला विशाल कोन. 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंश मापापेक्षा कमी म्हणजे मित्रांनो हा आहे विशाल कोन. हा कोन कोणत्या प्रकारचा असेल? तर मित्रांनो 100 अंश मापाचा आहे विशाल कोन. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी विशाल कोन. विद्यार्थी मित्रांनो, कोणांचे प्रकार व त्यांचे उपयोजन या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न संपले. यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो पुढच्या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न यावर असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.